बॅग पकडण्याची. पाय अटकला बा. ती पकडते बघ किती छान. हा पकड बॅग. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आता जातोय थोडं बाहेर राऊंड मारायला. म्हणजे 3 दिवसानंतर घराच्या बाहेर निघतोय जयन आणि मी. येस, माझं जिमला जाणं होते, ऑफिसला जाणं होते, पण दीपाली कम्प्लिटली घरी आहे. तर थोडं वॉक करू, थोड्या दोघींना मी फिरवून आणतो. तुम्ही पण तुमच्या बायकोला असंच फिरवायला घेऊन जाऊ. मला घ्यायचे आहे सॉक्स. एक सॉक्स वेगळा आहे, दुसरा सॉक्स वेगळा आहे. हा जी आहे ना. अरे पुशअप करते. झालं बेटा वर्कआउट आपलं. झालं वर्कआउट. त्याच्याच मागे लागलेली आहे. चल बस. ड्रेस छान दिसतोय ना. छान सुंदर. काय ते परत सॉक्स वेगळे घातले. घेऊन द्यायची आहे, ती सिग्नल आहे आपल्यासाठी. आहेत सॉक्स प्रणव. इथे नाही का सॉक्स नाही का पेअर दिसतील ना प्रणव शूज मध्ये. हो मग मोठी झाली ग पिल्लू 20 महिन्याची. आम्ही निघालो टू व्हीलरने फिरायला आणि जियानाला लागली भूक. घरी जेवली नाही का तू जियाना? मनीष नगर रोड. लवकर बघ लिफ्ट आली आपली. जियाना उद्या जियाना उद्या मॉर्निंगला पिऊ आपण. ओके दे ना मग. सोड ना. नाही का हात कापून जाईल. अरे दे तर एकदा. जरा धाव लवकर. जा डॅडीला पकड. हा शूज आधी काढायचे मग जायचं. इथे शूज काढ आधी. काढ शूज काढ. व्हेरी गुड व्हेरी गुड. जियाना इथे रात्रीचे वाजले 12 आणि हे बघा. आता पावडर हेअर करून दे. हेअर. मॉर्निंग एव्हरीवन. तर आज ब्रेकफास्ट मध्ये आहे ऑमलेट आणि माझ्यासोबत मला स्पेशली एक दीपाली पोळी लावून देते ऑमलेटला. त्याला काय म्हणते? लावून देऊ. तू म्हणे ना. तू बोललास नाही मग लावत आता. हे एक आहे लावून छान वाटते पोळीने. एवढं नेव्ही होऊन जात. तर जियाना सुद्धा ऑमलेट खात आहे. झालं फिनिश. काही स्पेशल आहे. याला म्हणतात पालक ऑमलेट. त्याच्या पालक टाकली का तू? पालक मी नेहमीच टाकतो. मला तो सांबार वाटत. अशी पालक तुम्ही खात नाही ना. 2 मिनिट. जियानाला कुठे जायचंय? आणि ही पोळी. मी आज पराठे बनवले होते. टेस्टी लागतो. हा तुम्ही सुद्धा ट्राय करा. तिला भूक लागली. आणि हा आहे दीपालीचा, हा माझा, आणि
ये जियाना जियाना सुद्धा खात आहे पालक ऑमलेट. कसं आहे? यम आहे. मम्माला नेऊन देते. ये लवकर. तर मला थोडा वेळ मिळालेला आहे लंच टाईममध्ये, तर मी आता जातो आहे थोडी कारची केअर घ्यायला, कारण खूप दिवस झाले तिला मी कार स्पामध्ये नेलं नाही. तर बघू काय मी नवीन गोष्टी तिथे करू शकतो. सगळ्यात अगोदर मला त्याला UV फिल्म लावायची आहे, कारण आता टेम्परेचर भरपूर वाढत आहे. तर थोडं UVपासून प्रोटेक्शन होते आणि गाडी जरा जास्त थंडी राहते. तर ते पहिले करेन आणि अजून 1-2 गोष्टी मला तिथे पटल्या तर त्यासुद्धा मी करेन. माझा ओळखीचाच आहे, वर्धा रोडला सेंटर पॉईंट हॉटेलच्या बाजूला कार्टल डेकोर म्हणून आहे. तर तिथे मी आता जातो आहे. तर येस तिथे जातो, त्याच्यानंतर तुमच्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासोबत मी तिथे शेअर करतो. तर इकडे आहे हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंट आणि हा आहे छत्रपती स्क्वेअरकडे जाणारा रस्ता साई मंदिरकडे. आणि यांची शॉप जी आहे ती आहे इथे लोकेटेड कार्टल. तर इथे तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये सगळ्या गोष्टी मिळेल आणि एकदम रोड टच आहे. मधल्या सीट्स ह्या भरपूर घाण झालेल्या होत्या. बेज कलर आहे त्याच्यामुळे ते लवकर घाण होतात. तर मी ते आणली त्यांचंच आहे, थोडं ह्या ब्रिजच्या अलीकडे आहे. तर इथे ते पूर्ण सीट्स क्लीन करून देणार आहे. तर बघूया कशी सर्विस आहे त्यांची. आता मी लावत आहे UV. काय आहे ना आतमध्ये? UV फिल्म. तर उन्हाळा येतो आहे, तर ह्या गोष्टींची आपण काळजी घ्यायलाच पाहिजे. चला तर गाडी ही रेडी झालेली आहे. जो है ऑरेंज सिटी का मोस्ट प्रीमियम एड्रेस. चलो भैया.
चल ये पेंट के लिए लाऊंगा मैं गाड़ी. हाँ ठीक. चलो थँक्यू भैया. तर येस कारचे कामं हे ऑलमोस्ट आटोपलेले आहे. फक्त एक थोडा पेंट लागलेला आहे भरपूर ठिकाणी. माहिती नाही बिल्डिंगचं जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू असेल, पेंटिंग चालू असेल तर तेव्हा वरून खाली पेंट पडला बहुतेक गाडीवर. त्याच्यामुळे त्याला प्रॉपरली ब्रशिंग करून त्याला वॉश करावं लागेल. तर त्यासाठी मला एक सेपरेट डे काढावा लागेल स्पेअरमध्ये. बट आता ऑलमोस्ट झालेलं आहे. आता मी घरी जातो आणि ऑफिसमधले काही काम आहे ते करतो. त्याच्यानंतर जिमची प्लॅनिंग करतो आणि झियान आणि दीपाली काय करत आहे ते तुम्हाला पुढे आता माहीत पडेलच. तुम्ही या व्लॉगला असंच कंटिन्यू. आता आमचं झालं डिनर आणि आम्ही तिघे जण निघालो बाहेर जायला. तर प्रणव आम्हाला कुठेतरी बाहेर घेऊन जातोय असंच फिरायला, थोडंसं चेंज म्हणून. बिकॉज दिवसभर घरी होतो आणि इथे थोडे ना आता लोक यायचे आहेत त्याच्यामुळे इंटरॅक्शन नाही आहे कोणाबरोबर, तर थोडं बोर होतं दिवसाला. येस तर चला मग. काय ग चल बघ तिने चप्पल बाहेर केली. चल